तलाठी भरती 2019 प्रश्नपत्रिका विश्लेषण पोस्ट मिळवण्याची हमी। तर मित्रांनो, ज्याच्यामध्ये शिकण्याची इच्छा आहे आणि ज्याला काहीतरी करायची इच्छा आहे तो 100% या वर्षी नोकरी लागणारच। आणि मित्रांनो, तुम्ही एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कॉन्फिडेंटली, एकदम महत्त्वाचं आहे कशा प्रकारे प्रश्न मागच्या वेळेस पडले होते आणि आता कशा प्रकारे पडणार आहेत आपण हे सगळं डिस्कस करणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महावितरणाचे विद्युत मीटर तपासणारा मुख्य पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान। तर मित्रांनो, म्हणजे विद्युतचे रीडिंग घेणारा मुलगा होता बघा, तो पोलीस निरीक्षक या पदावर विराजमान सध्या। तर मित्रांनो, यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की यांनी बघा, प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि आईवडिलांचे कष्ट त्या मुलाला अधिकारी व्हायचे पाहिलेले स्वप्न। मित्रांनो, यांनी बघा पार्ट टाइम जॉब करून पोस्ट मिळवली। मित्रांनो, आपण तर फुल टाइम अभ्यास करतो तर आपल्याला 100% मिळायलाच पाहिजे, कारण की बघा पार्ट टाइम जॉब करून कशा प्रकारे मिळवते, टेक्निकली अभ्यास करा। टेक्निक म्हणजे काय, प्रत्येक विषयाला किती वेटेज आणि क्वेश्चन पेपर कशा प्रकारे सॉल्व करायचे। आणि एक मला खूप वाक्य त्यांचं आवडलं, आईवडिलांचे कष्ट आणि त्यांनी मुलाला अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न। मित्रांनो, आपल्या आईवडिलांचे कष्ट म्हणजे ज्यांनी आपल्या आईच्या डोळ्यामधले कष्ट बघितले तो 100% यशस्वी होणार म्हणजे होणारच। तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करू। मला काय तुमचा टाइमपास नाही करायचा, त्यामुळे तुमच्यामध्ये करेज निर्माण हो, त्यामुळेच तुम्हाला हे थोडं उदाहरण सांगितलं। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात आपण। जिल्हा निवड समिती नाशिक तलाठी भरती सप्टेंबर 2015। तर मित्रांनो, मागची जिल्हा निवड समिती पेपर घेत होती, त्यानुसार कोणते प्रश्न पडले आणि मित्रांनो पाहूयात आपण पहिल्यांदा टॉप मराठी ग्रामरचे क्वेश्चन आहेत। तुम्हाला जरी येत असलं तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही बघा, बिल गेट्स एकदम आता टॉपच्या पोस्टला आहे तरी पण ते रोज पुस्तकं वाचतात, कारण की पुस्तकामधूनच ज्ञान येत असतं। तर मित्रांनो, तुम्हाला येत जरी असलं तरी गर्व करू नका, तरी पण तुम्ही रिव्ह्यूसाठी व्हिडिओ पहा पूर्ण, कारण की टॉपिक वाईज प्रश्न आणि टेक्निकली अभ्यास केला 100% यश मिळतं। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले नोटिफिकेशन बेल ऑन करा। आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला बरं वाटत असलं प्लीज व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत खरोखर काम करते। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया। खालील पर्यायापैकी स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा। तर विजातीय स्वर ओळखायचा। मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे। विजातीय स्वरचं पहिल्याच ऑप्शनमध्ये अ आणि रो, इथं बघितलं तुम्ही तर बाकी सगळे सजातीय स्वर आहेत। सजातीय स्वर ओळखायचे एकदम सोपं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावर सजातीय आणि विजातीय स्वरवर एक कम्प्लीट क्वेश्चन पडणार म्हणजे पडणार, कुठलाही असू द्या मराठी ग्रामरमध्ये ते पडणार। त्याच्यानंतर आहे खालील अक्षरांची ओळख सांगा। क्ष आणि ज्ञ हे काय आहेत मित्रांनो, क्ष आणि ज्ञ आहेत मित्रांनो, हे जोडाक्षर आहेत। काय जोडाक्षर। तर मित्रांनो, याच्यावर एक 100% वर्णमालेवर 100% क्वेश्चन पडणार। त्याच्यानंतर आहे खालील व्यंजनाच्या प्रकारानुसार अक्षरे ओळखा। तर खालील व्यंजनाच्या प्रकारानुसार अक्षरे कोणची आहेत मित्रांनो, तर पहिला आहे कठोर व मृदू व्यंजन ओळखायचे आपल्याला, कठोर आणि मृदू व्यंजन। तर याचा आन्सर आहे ए, कठोर आणि मृदू व्यंजन कोणचे, ग घ त। काय ग घ त। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर वर्ण। एकदम सोपा प्रश्न आहे। तर वर्णमालेवर मित्रांनो 2 ते 3 प्रश्न हमखास आहे। कुठलाही पेपर असू द्या, महापरीक्षा कोणी विचारू द्या किंवा पोर्टलसुद्धा विचारू द्या, याच्यावर 100% क्वेश्चन आहे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे रिकाम्या जागा भरा, प अधिक प डॅश बरोबर प्रू। तर याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, रू। रू संधी सोडा, वृक्ष अधिक औदार्य। काय वृक्षोदार्य, याचं काय होतं मित्रांनो, वृक्ष अधिक औदार्य। काय तर मित्रांनो, हे वृद्धादेश संधीचं उदाहरण आहे। कोणत्या वृद्धादेश, याच्यामध्ये आज काय काय पडतं, जलोग, अशा प्रकारचे जलोग, वृक्ष औदार्य, अशा प्रकारचे काय ते वृद्धे आदेश, काय अशा प्रकारची उदाहरणं पडतात। त्याच्यानंतर आहे 7वा खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द ओळखा। तर याच्या मित्रांनो मुनी अधिक इच्छा, स्वर म्हणजे काय, स्वर अधिक स्वर बरोबर काय स्वरसंधी, मुनी अधिक इच्छा। त्याच्यानंतर गुरु अधिक उपदेश, अशा प्रकारचे स्वरसंधी। तर मित्रांनो, स्वरसंधीमध्ये जे बाकीचे सगळे तुम्ही डीपली वाचून टाका, एवढं स्वरसंधी अवघड पडत नसतं। त्याच्यानंतर आहे य व र या अक्षराबद्दल अनुक्रमे इ रू आल्यास काय होती, ऑप्शन क्रमांक बी काय होतं, संप्रसारण। काय संप्रसारण होते। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे जे कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना टिंब असे म्हणतात। तर मित्रांनो, एकदम सोपं आहे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। त्याच्यानंतर आहे खालील शब्दातील उभयान्वी अव्यय ओळखा। तो उभयान्वी अव्यय कोणचा आहे मित्रांनो, याच्यामध्ये तो उभयान्वी अव्यय आहे अथवा। काय अथवा। सामान्य नामे व विशेष नामे यांना काय म्हणतात, तर सामान्य नामे व विशेष नामे याला काय म्हणतात, धर्मवाचक नामे। काय धर्मवाचक नामे। त्याच्यानंतर आहे गोपी या शब्दाचे लिंग बदला। तर गोपी गोप। काय गोपी गोप, गोपी गोप, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं। खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता, तर मित्रांनो पाखरू एक वचन आहे, पिसू एक वचन आहे, पिसूचं पिसं होतं, सासूचं सासं होतं, पाखरूचं पाखरे होतं, तर आसरूचं काय होतं, एकच वचन आहे। अनेक वचनी शब्द। 14वा क्वेश्चन खालील शब्दामधून प्रत्ययुक्त शब्द ओळखा। फुलाहून दार तो फुल। तर मित्रांनो, आपण ऑप्शन बघितलं समजतं का आपल्याला फुलाहून हे शब्द प्रत्ययुक्त शब्द आहे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे
लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तो हा जो काय लिंगानुसार बदलणारी सर्वनामे. मित्रांनो सर्वनामावर एक 100% क्वेश्चन पाडणार आहे. खालीलपैकी विधिविशेषण गटात न बसणारा शब्द ओळखा. तर मित्रांनो याचा आन्सर आहे डी. तर मित्रांनो बाकीचे सगळे विधिविशेषण आहे. हुशार, सुंदर, चांगले. तर मित्रांनो बघू शकता याचं उदाहरण. तर विधिविशेषण म्हणजे काय? तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण म्हणतात. काय म्हणतात? नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण म्हणतात. चला तर मित्रांनो नेक्स्ट पाहूया. परिणामवाचक शब्दयोगी अव्ययात टिंबटिंब हे अव्यय येते. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी, भर हे अव्यय येते. कोणचे? भर. खालील शब्दावरून उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. पण, परंतु, बाकी. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर मित्रांनो मी तुम्हाला याचे उदाहरणं सांगतो. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पुष्कळ मुले उत्तीर्ण झाले परंतु पहिल्या वर्गात कोणी आलेच नाही. मरावे परी कीर्तिरूपी ओरावे, आईला थोडे बरे बाकी सर्व ठीक. वरील वाक्यातील पण, परंतु, परी, बाकी हे अव्यय वाक्यातील काही उणीव, कमीपणा किंवा दोष असल्याचे दाखवतात. अशा अव्ययाला न्यूनताबोधक अव्यय म्हणतात. काय म्हणतात? न्यूनताबोधक. न्यूनता म्हणजे कमीपणा. ही अव्यय दोन वाक्यातील विरोध दाखवतात म्हणून विरोधदर्शक असे म्हणतात त्याला. कारण की जे विरोध पण करतात किंवा पण, परंतु, बाकी, तरी हे अव्यय न्यूनताबोधक अव्यय आहेत. चला तर मित्रांनो नेक्स्ट कार्ड दाखवतो तुम्हाला. मित्रांनो स्टडी करा. सगळं व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही. फक्त तुम्हाला हिंट देतो त्याद्वारे तुम्ही त्या प्रकारे जाऊ शकता. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर याच्यातील क्रियाविशेषण अव्यय मित्रांनो म्हणजे काय मित्रांनो? स्वरूपबोधक. स्वरूपबोधक कशा प्रकारे येतं? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तो म्हणाला की मी हरलो. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. मित्रांनो इथं बघू शकता की आपण जे एक्सप्लेन करून सांगतो त्याला म्हणायचं स्वरूपबोधक. म्हणजे अशा प्रकारचे शब्द येतात. त्याच्यामध्ये शब्द कोणते येतात? म्हणजे, की, म्हणून, जे अशा प्रकारचे शब्द आले की त्याला म्हणायचं स्वरूपबोधक. एक एक उद्गार म्हणजे टिंबटिंब वाक्य असते. तर मित्रांनो एक एक उद्गार म्हणजे स्वतंत्र वाक्य असते. त्याचा आन्सर आहे स्वतंत्र. खालील वाक्यातील उपपदार्थ सांगा. संत मेणाहून मऊ असतात. तर मित्रांनो तुम्हाला लगेच समजेल. तुलनावाचक वाक्य. कर्मणी प्रयोगात कर्म हा धातुरूपेश असतो. काय असतो? धातुरूपेश असतो. कर्मणी प्रयोग धातू. नेक्स्ट आहे द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयन्वी अव्ययाने जोडलेले असतात? तर मित्रांनो एकदम सोपं आहे. आणि, अथवा, व. मित्रांनो समासावर एक 100% क्वेश्चन आहे. 25वा क्वेश्चन आहे उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. चला तर मित्रांनो आता जीकेचे क्वेश्चन डिस्कस करूयात. शंकराचार्यांनी खालीलपैकी कोठे मठाची स्थापना केली नाही? त्याचा आन्सर आहे अमरावती या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केली नाही. कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर मित्रांनो याचा आन्सर आहे नागर शैली. कोणची? नागर शैली. लक्षात ठेवायचं मित्रांनो, भूगोलावरचा क्वेश्चन आहे. आग्रा शहरात राजधानी कोणी बनवली? तर मित्रांनो एकदम सोपं आन्सर याचं सिकंदर लोधी याने आग्रा या शहरास राजधानी बनवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी अयोग्य विधान निवडा. तर मित्रांनो हे दोन्ही विधानं चुकलेले आहेत. त्याच्यामधलं बरोबर फक्त 1924 साली मुंबई येथे बहिष्कृत हितकारणी सभा त्यांनी स्थापन केली होती. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. संत गाडगे महाराजांसंबंधी योग्य विधान निवडा. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. त्यांचा जन्म इसवी सन 1876 मध्ये शेंडगाव येथे झाला आणि मूर्तिजापूर येथे गाडगे महाराजांनी गोरक्षनाथ संस्था उभारली. 2 बरोबर आहेत आणि 3रं चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते? तर मित्रांनो याचा आन्सर करेक्ट आहे ऑप्शन क्रमांक बी. कोलंबिया, केनिया व इंडोनेशिया याच्यामधून विषुववृत्त जाते. वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो पाहूयात आपण. याचा आन्सर आहे कोची, कलकत्ता, पटना, दिल्ली. काय? कोची, कलकत्ता, पटना, दिल्ली. खालील पिके व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर पाहूयात मित्रांनो आपण. तांदूळ कुठं 1 नंबर पिकवला जातो? 1 नंबर तांदळाची जोडी येते पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. मक्यासाठी काय येतं? मक्यासाठी 1 नंबर UP आहे, 2 नंबर बिहार आणि पंजाब. आणि ऊसासाठी सर्वांना माहिती आहे 1 नंबर UP उत्तर प्रदेश आणि 2 नंबरचा आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर ऊस त्याच्यासाठी येतो आणि 3 नंबर बिहार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? तर सह्याद्रीची निर्मिती प्रस्तारभंग. तुम्ही भूगोलामध्ये पहा प्रस्तारभंगामुळे सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? तर 552 सदस्य संख्या असू शकते. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी.
कलम 368. नेक्स्ट, विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात? महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. 25 वर्षे पूर्ण लागतात. विधानसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असावीत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे जोड्या जुळवा. तर काय आहे, भाग 1 मध्ये काय केंद्र आणि प्रदेश, संविधानमध्ये भाग 1 मध्ये केंद्र आणि प्रदेश आहे. त्याच्यानंतर आहे भाग 3 मध्ये काय लिहिलेलं आहे, तर भाग 3 मध्ये आहे मूलभूत हक्क. लक्षात ठेवायचं भाग 3 मध्ये कशाचा उल्लेख आहे, मूलभूत हक्काचा. त्याच्यानंतरचा भाग 9 साठी काय मित्रांनो, भाग 9 साठी आहे पंचायती राज, काय पंचायती राज. आणि भाग 2 मध्ये काय नागरिकत्व. एकदम सोपं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघून घेते. ई गव्हर्नन्स राबवण्यात देशात खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र हे राज्यात आघाडीवर आहे. नेक्स्ट आहे भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक किती आहे? तर मानव विकास निर्देशांक आहे 0.572. किती? 0.572. नेक्स्ट आहे सरकारची कर्ज निर्माण करणारी डेबिट क्रिएटिंग रिसिप्ट्स जमा म्हणजेच राजकोषीय तूट होय. काय? राजकोषीय तूट होय. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंब रोजी अस्तित्वात आला होता. 2 फेब्रुवारी 2006 रोजी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला होता. खालीलपैकी कोणते राष्ट्र ब्रिक्सचे सदस्य नाही? तर खालीलपैकी ब्रिटन हे राष्ट्र ब्रिक्स या देशाचे सदस्य नाही. तर मित्रांनो एकदम सोपं आहे. इथं बी आलेलं आहे, इथं पण बी आहे. तर एकदम सोपं आहे, ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एकदम सोपं आहे. जलप्रदूषण रोखण्याकरता खालीलपैकी कोणता उपाय उपयोगी ठरेल? तर घरामध्ये फिल्टर बसवणे. एकदम चूक. रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खताचा वापर करणे. बरोबर. घातक कीटकनाशकांचा वापर टाळणे. बरोबर. आणि औद्योगिक पाणी नद्यांमध्ये शुद्ध करून सोडणे. हे पण बरोबर. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवल्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? तर ओझोनचे प्रमाण कमी झाल्यास जनुकातील बदल किंवा त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. दीपन इल्युमिनेशन याचे SI पद्धतीतील एकक कोणते? तर मित्रांनो विज्ञानावर सुद्धा क्वेश्चन भरपूर प्रमाणात पडणार आहेत. तर याचा आन्सर आहे मीटर कॅन्डेला क्लक्स. मीटर कॅन्डेला क्लक्स. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे मानवी संतुलित आहार म्हणजेच काय? तर मानवी संतुलित आहार सर्वांना माहिती आहे वाढीसाठी संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य म्हणजेच मानवी संतुलित आहार होय. एकदम सोपं आहे. लाकूड जाळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा डॅश डॅश असतो. तर मित्रांनो सर्वांना माहिती आहे कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये असतो. IRS भारतीय दूरसंवेदन उपग्रहाद्वारे कशाचा उपयोग होतो IRS उपग्रहाचा ते पाहूयात आपण. तर मित्रांनो ऑप्शन आहे तिथं. ऑप्शन आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध घेता येतो. बरोबर. हवामानाचा अंदाज वर्तवता येते. चुकीचं आहे. माहितीची प्रस्तुती करता येते. बरोबर. आणि नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते. हे पण बरोबर. तर चला मित्रांनो फिर मिलेंगे नए वीडियो के साथ. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक्स फॉर वॉचिंग.